तुम्हालाही फ्रँकी आवडते आणि हेल्दी पण खायचं आहे, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहिणी आणि तुम्ही पाहत आहात स्वाद प्रवास विथ रोहिणी. आता आपण एका बाउलमध्ये अंडी फोडून घेणार आहोत. इथे मी फ्रँकीसाठी 4 अंडी घेतली आहेत. तुम्ही किती फ्रँकी बनवणार आहात त्यानुसार अंड्यांचं प्रमाण घ्या. इथे मी 4 फ्रँकीसाठी 4 अंडी घेतली आहेत. इथे मी अंडी अशा प्रकारे फेटून घेतली आहेत. आता आपण फ्रँकीची रोटी तयार करणार आहोत. त्यासाठी मी मैद्याचा वापर नाही केला आहे. ते गव्हाच्याच पिठाचा आपण एक रोटी तयार करणार आहोत. ही अशा पद्धतीने मी रोटी तयार केली. त्यासाठी मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. रोटी अशी फोल्ड करून घेतली आहे आणि स्क्वेअर शेपमध्ये पुन्हा मी याला आता लाटणार आहे. तुम्ही तुम्हाला हवं त्या पद्धतीने आकाराने तुम्ही चपाती लाटून घेऊ शकता. इथे मी स्क्वेअरमध्ये काहीतरी वेगळं असावं म्हणून लाटले. अशा पद्धतीने रोटी बनवायची आहे. जास्त जाडही नाही आणि अगदीच पातळही नाही. आता आपण तिला भाजून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवरतीच तुम्ही ही भाजून घ्या. अशा प्रकारे तुम्ही किती फ्रँकी करणार आहात त्या सगळ्याच एकदमच अशा भाजून घ्यायच्या आहेत. यानंतर आता मी तुम्हाला पुढे कशा पद्धतीने फ्रँकी बनवणार आहोत ते दाखवणार आहे. इथे मी कांदा बारीक लांब असा चिरून घेतला आहे. त्याबरोबर टोमॅटोही लांब चिरलेला आहे. एक बॉईल अंड, कोबी, सॉस आणि फेटलेले अंडे हे सर्व साहित्य फ्रँकीसाठी आपल्याला लागणार आहे. एका तव्यामध्ये थोडं तेल टाकून आपण जी रोटी केली होती ती टाकणार आहोत. स्लो गॅसवरच आपण हे सर्व भाजून घेणार आहोत. आता मी फेटलेल्या अंड्यामध्ये थोडं मीठ मिक्स करून ते आपण ह्या रोटीवरती स्प्रेड करणार आहोत. अशा पद्धतीने सर्व साईडने काढून आपण फ्लिप करणार आहोत. या पद्धतीने आता आपली फ्रँकी अर्धी तयार झालेली आहे. आता आपण बाकीच्याही फ्रँक्या तशाच तयार करून घेऊ. इथे आता मी एक फ्रँकी घेतली आहे. त्याच्यावरती हा सॉस, ह्या सॉसमध्ये टोमॅटो सॉस आणि मेयोनीज मिक्स केलेला आहे. थोडी शेजवान चटणी पण आहे. असं मिक्स सॉस, परत कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो. तुम्हाला हवं त्या कमी जास्त प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता. कोबी ऑप्शनल आहे, कोणाला आवडतो कोणाला नाही. आता मी इथे बॉईल अंड त्याच्यावरती खिसणार आहे. काही फ्रँकी या अशाही असतात. इथे मी चिप्स आणले होते, ते ह्याच्यावरती ठेवले होते आणि काय सांगू, अप्रतिम फ्रँकी लागत होती. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. माझे हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.